नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे 23 नोव्हेंबर, म्हणजे गुरुवार पण आहे आणि 23 नोव्हेंबर आज आहे खास दिवस. वर्षभरामध्ये 12 एकादशी 12-24 एकादशी येतात, म्हणजे 15 दिवसाला एक असते, तर महिन्याला 2 एकादशी असतात. तर अशा बऱ्याच एकादशी आपल्या वर्षामध्ये येत असतात. पण त्याच्यामधील जी ही एकादशी आहे, ही कार्तिकी एकादशी, ही खूप खास एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला विष्णूच्या नावाने लावायचा आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी, म्हणजे आपण ज्यावेळेस विष्णूची पूजा केली त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम राहते. तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते. तर आपल्याला लागणार आहे एक पंती आपल्याला दिवाळीची वापरलेली असली तर चालते. तिला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. आज दिवसभरामध्ये तुम्ही ही पंती कधीही लावू शकता. संध्याकाळी 6:30च्या आत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत अर्धा चमचा तीळ घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 2 वेलची घ्यायची आहेत, 5 फुलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत, 5 कापूर घ्यायचे आहेत, 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि 2 केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि एक चिमूटभर हळद आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गुलाबजल आपल्याला लागणार आहे. तर बघा, या दिवशी ही जी एकादशी आहे ती खास का मानली जाते, तर भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून बाहेर आलेले असतात. 4 महिने ते झोपलेले म्हणजे निद्रा अवस्थेत असतात आणि कार्तिकी एकादशीला हे झोपेतून बाहेर येतात. तर आपल्या हातून काही पापे होतात, त्या पापापासून आपली मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे. जर एकादशीचं व्रत तुम्हाला करणे शक्य नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही एकादशीच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण खायचा नाही, भात खायचा नाही, म्हणजे शिजवायचा सुद्धा नाही आपल्या घरामध्ये. कारण भात शिजवणं आणि भात खाणं हे खूप मोठं आपल्यावर संकट ओढवू शकतं. तर हे सुद्धा आपल्याला खायचं नाही. त्याच्यानंतर ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. लक्ष्मी माता प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. ही सेवा केल्यानंतर जी आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही ती लक्ष्मी टिकण्यास मदत होते. जी तुमची कामे अडलेली आहेत ती कामे मार्गी लागतात. बऱ्याच दिवसापासून एखादं काम तुमचं रखडलेलं असेल तर ते सुद्धा तुमचं काम पूर्ण होतं. नोकरीच्या बाबतीत कुठली अडचण येत असेल तर ती सुद्धा अडचण तुमची यावेळेस पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 वेलची आणि 5 ज्या लवंग आहेत त्याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची आहे. बारीक पूड होत नाही पण मोठी झाली तरी चालते. आपल्याला ती पूड करून घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये मिक्स करायचं आहे. तर हे सगळं आपल्याला देवघराच्या समोर बसून करायचं आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि प्रत्येक समजा तुम्ही आता हा उपाय जर उशिरा बघितला हा व्हिडिओ तर तुम्ही पुढच्या एकादशीला केला तर चालतं. जर 11 किंवा 21 एकादशी संकल्प करून जर केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप असा बदल तुम्हाला बघायला मिळेल. खूप असा तुमच्या घराची भरभराट झालेली तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला एक चुटकी हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं आहे आणि आपल्याला या मिश्रणामध्ये, म्हणजे हे जे आपण साहित्य घेतले त्याच्यामध्ये घालून ते सगळं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त असं घासायचं नाही. जास्त घासल्यानंतर ते जे अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा घेतला आपण त्याचे तुकडे पडू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 वाती घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पंतीमध्ये घालायच्या आहेत आणि ही सेवा दिवा जो आहे तो आपल्याला भगवान विष्णूच्या समोर लावायचा आहे किंवा बालकृष्णाच्या समोर लावायचा आहे. तर बालकृष्णाच्या समोर आपल्याला दिवाला त्याच्यासाठी आपल्याला खाली अक्षदा टाकायच्या आहेत किंवा एखादा छोटा चौरंग असेल तर तुम्ही तो चौरंग बालकृष्णाच्या पुढं ठेवू शकता आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. 2 वातीची एक वात करून त्याच्यामध्ये घालायची आहे. दिव्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू घालायचं आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे आणि दुसऱ्या दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे. हा दिवा ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित कराल, ज्यावेळेस तुम्ही हा दिवा लावून ठेवाल त्यावेळेस त्याच्यामध्ये जे आपण साहित्य टाकलेलं आहे त्या साहित्यानं आपलं घर, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे इतका सुगंधित होतो, इतका वास दरवळतो त्या वासाने जी लक्ष्मी आहे ती आपल्याकडे खेचली जाते. आजचा उपाय खरं तर आपल्या हा लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय आजचा जरूर करायचा आहे. संध्याकाळी 6:30 पर्यंत केला तरी चालतो.
किंवा 6:30च्या दरम्यान जरी केला आणि परत त्याच्यातलं आपल्याला साहित्य काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला लवकर हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस देवाला कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला जे आपण हे मिश्रण जे साहित्याचं सगळं जे बनवलेलं आहे ते विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत आपल्याला हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये 3 बोटाने थोडं 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 करून टाकायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही मिश्रण टाकणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे की माझं हे काम आहे, माझं हे काम पूर्ण होऊ दे, माझं हे काम आत्तापर्यंत झालेलं नाही तर माझं हे काम पूर्ण होऊ दे, मी एवढे एकादशी हे उपाय करीन किंवा करतो असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असली तरी तुम्हाला तिथे सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या मिश्रणाचं कुंकुमार्चन आपल्या भगवान विष्णूच्या समोर किंवा बालकृष्णाच्या समोर या दिव्यामध्ये तुम्हाला ही थोडं 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 करत आपल्याला ही आहुती द्यायची आहे. तर हे बघा 3 बोटानं असं आपल्याला कुठलेही 3 बोटाने घ्या असं काही नाही. 3 बोटानं आपल्याला ती थोडं 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 करत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर पंती मातीची असली तरी चालते, मातीचीच लागते शक्यतो. जर नसेलच तुमच्याकडे, आता तर दिपोळी झाली सगळ्यांकडे मातीची पंती असणारच, जर नसेलच तर मग तुम्ही दुसरा कुठलाही दिवा घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य मात्र सगळं लागणार आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये कुठलीही वस्तू न विसरता टाकायची आहे. कारण या सुगंधाने लक्ष्मी जी आहे ती आपल्याकडे खेचली जाणार आहे. जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस लक्ष्मी येते त्यावेळेस आपल्याला हातपाय धुवून घ्यायचा आहे. देवाजवळ अगरबत्ती लावायची आहे. आणि हा जो दिवा आहे तो अखंड दिवा लावायचा आहे. उद्या सकाळपर्यंत हा दिवा शांत झाला नाही पाहिजे. आणि समजा एखाद्या वेळेस झाला तर मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आपल्याला आणायची नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान हातपाय धुवून घ्यायचा आहे. देवाला दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावायची आहे. उंबऱ्याच्या बाहेरसुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे हे साहित्य टाकलेलं आहे ते सगळं साहित्य आपल्याला एका चमच्यानं दिवा तसाच ठेवायचा. तिकडं जे वात आहे त्या वातीला न हलवता आपल्याला हे सगळं साहित्य एका चमच्यानं एका दुसऱ्या पंतीमध्ये काढून घ्यायचं आहे. दुसरी पंती तुमच्याकडे छोटीशी असेल किंवा जे आपण होम करतो दर पौर्णिमेला दर गुरुवारी, ती जी होम जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं अगोदर तुमच्याकडे दुसरं कुठलं साहित्य असेल तर ते साहित्य टाका. नसेल तर कापराच्या 2-4 वड्या टाका. आणि त्याच्यावरती हे सगळं साहित्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर परत तुम्हाला थोडासा कापूर टाकायचा आहे. आणि हा कापूर टाकून तुम्हाला हे पेटवायचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही हे मिश्रण टाकता म्हणजे कुंकुमार्चन ज्यावेळेस आपण दिव्यामध्ये केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत करत तुम्हाला हे आहुती द्यायची आहे. आणि जर तुम्हाला ते म्हणणं शक्य नसेल तर ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर हे सगळं साहित्य तुम्हाला 6-6:30च्या दरम्यान 7 वाजता जरी काढलं तरी चालतं. 7 वाजेपर्यंत हे सगळं साहित्य तुम्हाला एका काढून पंतीमध्ये घ्यायचं आहे. आणि त्या पंतीमध्ये थोडासा कापूर टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे पेटवायचं आहे. आणि सगळ्या घरानं ती धूर तुम्हाला फिरवायचं आहे. दिवसभर विष्णूच्या लक्ष्मीच्या पुढं हा दिवा असलेला त्याच्यामध्ये खूप ताकद आणि खूप ऊर्जा तयार झालेली आहे. तर हे सगळ्या घरामध्ये फिरवल्यामुळं घरामध्ये एखादा माणूस जर आजारी असेल तर त्याच्यासमोर जाऊन सुद्धा त्याच्या पूर्ण शरीराभोवती हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. एखाद्याचं जर लग्न होत नसेल तर हा धूर जो आहे ते त्याच्या पूर्ण शरीराला ज्यावेळेस आपण आरती झाल्यानंतर असं वर हात घेऊन हे करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यावरती त्या धुराच्या वरती हात दोन्ही फिरवायचे आणि आपल्या पूर्ण शरीराला तो लावायचा आहे. आणि नाकानं थोडासा वाससुद्धा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. पूर्ण घरभर ही फिरवून आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणार आहे. आणि या वासानं लक्ष्मीच नाही तर अनेक देवी देवतांचा वाससुद्धा तुमच्या घरावर जो आहे तो येणार आहे. असा हा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.